गेल्या 6 महिन्यामध्ये बांगलादेशमधल्या हिंदूंच्यावर अमानुषपणे अत्याचार चालू आहेत। त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची रस्त्यावर आबरू लुटली जाते। आमच्या तिथल्या व्यावसायिकांना अक्षरशः निवस्त्र करून मारलं जातं आहे, त्यांना लुटलं जातं। आमची मंदिरं त्या ठिकाणी पेटवली जातात, मंदिरं लुटली जातात आणि गेल्या 6 महिन्यामध्ये सातत्यानं हे अत्याचार चालूच आहेत आणि याच्यामध्ये आजपर्यंत सरकारनं हस्तक्षेप केलेला नाही अशा पद्धतीचं दिसून येतं। म्हणून मंगळवार दिनांक 10 रोजी सकाळी 10 वाजता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये धरणं आंदोलन करण्याचा निश्चय घेतलेला आहे आणि याच्यामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजानं मोठ्या संख्येने हजर राहावं। त्याचप्रमाणे इस्कॉनचं भजनी मंडळ कोल्हापुरातले जेवढे सदस्य आहेत त्यांच्या भजनी मंडळासह त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या संख्येने हजर राहावं या निमित्तानं मी अशी विनंती करतो। आपण आजही म्हणतोय, मगाशीही मी सांगितलं, सरकार कोणाचं आहे आम्हाला त्याच्याशी नाही आहे। आम्ही जिथं काम करतो सकल हिंदू समाज म्हणून करतो। ज्या सर्व हिंदुत्ववादी संघटना आहेत एकत्र मिळून एक बॅनर सकल हिंदू समाजाचा आहे। आपण काय आवाहन करतो, उद्या सरकार दुसरं कुठलं जरी आलं आणि जर हिंदूंच्यावर अन्याय होत असतील तर त्याच्या विरोधात उभारणार ना। सरकार कोणतेही असू नये, आम्हाला काही त्याचा संबंध नाही आहे। आपण आज ज्या पद्धतीनं आंदोलन करतो आहोत किंवा आंदोलनाची दिशा आपण जाहीर केलेली आहे मंगळवारी, सरकारकडं गेल्या 6 महिन्यामध्ये समाधानकारक पावलं उचललेली नाहीत म्हणून आपण आंदोलनाच्या पवित्रता चालवणार ना। पहिल्यांदाच एक महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाज महाराष्ट्र म्हणून एक नवीन विचार लोकांच्या समोर एक ताकद म्हणून सकल हिंदू समाज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी मग आपण आवाहन केलेलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथं तहसीलदार कार्यालय असेल, जिथं ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी किंवा जर नसेल तर मंदिरामध्ये आरती करून की तिथल्या हिंदूंना बाबा एक संरक्षण मिळावं अशी आरती करावी। ज्या ठिकाणी निषेध करता येईल त्या ठिकाणी निषेध करावा असं आपण सर्वांनाच आवाहन केलेलं आहे। ज्या महाराजांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, ज्या ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना अशा तिथला ज्या बांगलादेशी नागरिकांचे व्हिडिओ फिरायला लागलेले आहेत की त्यांना जिथं अटक केलेलं आहे तिथं आम्ही त्यांना जाळून मारू। या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना सर्वांना आणि या देशातल्या सरकारना सुद्धा इशारा देतो, अशा पद्धतीचं जर बांगलादेशामध्ये झालं तर निश्चितपणानं महाराष्ट्रासह या देशामध्ये त्याच्या पडसाद अत्यंत वाईट प्रमाणाचे तरी भोगावे लागतील।